तुम्ही ज्या एज्युकेशन सिस्टीमचं म्हटलात की बरोबर. आमच्याकडनं घोकंपट्टी करून घेतलेली हो. ओके, तर ती त्या काळानुसार त्या वेळेनुसार तेव्हा गरजेची होती. बरं. आणि त्याच्या मागचं कारण काय? मॅथमॅटिक्स म्हणजे हा असा विषय आहे की आपण आजही 12वी पर्यंत म्हणजे 10वी पर्यंत कंपल्सरी मॅथ्स हा विषय असतो, मॅथमॅटिक्स. मग त्यामध्ये तुम्ही लॉगॅरिथम, ट्रिग्नॉमेट्री, कॅल्क्युलस असे बरेच कॉन्सेप्ट शिकतात की जे प्रत्येकाला म्हणजे 100% विद्यार्थ्यांना असं वाटतं की हे मला पुढे कुठं कामात पडणार आहे, मी हे का शिकतोय. पण याच्या मागची सायकॉलॉजी अशी आहे ना दादा, की मॅथमॅटिक्समध्ये ह्या टॉपिकचा अभ्यास करून जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, तर याच्याने तुमचं कोणतं स्किल डेव्हलप होतं? प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल. म्हणजे तुमच्या समोर अननोन प्रॉब्लेम आला, तर त्याला सॉल्व्ह करण्यासाठी तुमचा अप्रोच कसा पाहिजे, तुमचं थिंकिंग कसं पाहिजे, तुमचे कॅल्क्युलेशन्स कसे पाहिजे, हे डोकं चालणं. मग तुमच्या काळामध्ये म्हणजे त्यावेळेस जे घोकंपट्टी करायचे, तर त्यावेळेस गरज काय होती माहिती आहे का? हिशोब. हिशोब. कारण तिथं वेळेला किंमत होती. बरोबर. तुम्ही एखादी वस्तू दिली, घेतली किंवा एखादी सर्व्हिस दिली, घेतली. त्याचा पटकन हिशोब, तेवढे पैसे मोजून लगेच पटकन देऊन टाकले. तर त्यावेळेस नीड काय होती? हिशोबाची. आणि म्हणून मग पाढ्यांची घोकंपट्टी. बरोबर? परंतु मॅथमॅटिक्स ज्याला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली, ते पुढे त्यांच्या भविष्यामध्ये ना प्रॉब्लेम सॉल्व्हर्स झालेले. अच्छा. आणि त्यांनी जेव्हा हे स्किल याच्यासोबत कम्युनिकेशन स्किल म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे फक्त बोलणं नाही. कम्युनिकेशनचा पहिला रूल आहे लिसनिंग, दुसरा रूल आहे ऑब्झर्वेशन आणि तिसरा रूल येतो तो म्हणजे बोलणं. तर पहिले 2 टूल्स कदाचित मिसिंग असतात आणि लोक फक्त बोलतात आणि म्हणून ते कम्युनिकेशन कंप्लीट नाही. मग मॅथमॅटिक्सचं स्किल, कम्युनिकेशनचं स्किल, इंग्लिश, मराठी, हिंदी ज्या आपल्या करिक्युलममध्ये लँग्वेजेस शिकवल्या जातात, त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेलं स्किल, या अशा मल्टिपल स्किल्सचा वापर करून आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे सरकायचं असतं. आणि म्हणूनच डिजिटलायझेशनचा अर्थ असाच आहे की ॲटलिस्ट आपल्या मुलांना, येणाऱ्या पिढ्यांना कळालं पाहिजे की मला पुढे जाण्यासाठी किंवा माझ्या आयुष्याला आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्याला सोपं करण्यासाठी जे जे स्किल्स लागणार आहेत, ते स्किल्स आधी माहिती पाहिजे. नंतर मग ते आत्मसात केले पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये मास्टरी मिळवली पाहिजे. तेव्हाच आपले पुढचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना, ते सॉल्व्ह करण्याची ताकद येते.